पोर व्यथित घोर आकडीने, हरद्याचे एक गृहस्थ मूतखड्याने अत्यवस्थ, मुंबईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे, उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन केवळ उदी स्पर्शे करून, झाले न लागता क्षण निरूपण रसाळ चतुस्त्रिंशती, महाजनींचे मित्र एक निर्गुणाचे पूर्ण भजक, ते बनले मूर्तिपूजक दर्शनैक मात्रे करूनी, धरमसी जेठाभाई ठक्कर मुंबईचे एक सॉलिसिटर, सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर करूनी गुरुवर त्या देती, वांद्र्याचे एक कायस्थ त्या निदनये स्वस्थ, बाळा पाटील नेवासस्थ उदी प्रचित पंचत्रिंशती, गोमांतकस्थ गृहस्थ दोन नवस करीती भिन्न भिन्न, एक सेवावृत्ती लागून दुजास्तेन शोधार्थ, दोघांनाही नवस विस्मृती साई समर्थ देती स्मृती, त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती कीर्ती कोण वर्णील, औरंगाबाद सखाराम जाया पुत्रार्थ धावे साईंचे पाया, इच्छापूर्ती श्रीफळ देऊनिया कथन कथाशया षट्त्रिंशती, चावडी समारंभ सोहळा इतरत्र पाहण्या मिळे विरळा, हेमाड वर्णिती पाहुनी डोळा कथा रसाळा सप्तत्रिंशती, हंडी माझी पदार्थ भिन्न शिजवूनी करीती नाना पक्वान्न, देती सर्वा प्रसाद भोजन वर्णन मनोहर अष्टत्रिंशती, तद्विधी प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण, सांगती चांदोर करा लागून संस्कृताभिमान हरावया, दृष्टांत देऊनी संत नृपती बापू साहेब बुट्टीं प्रती, मंदिर बांधण्या आज्ञापिती 39 वृत्तांत, मातुश्रीचे व्रतोद्यापन देव घालिती ब्राह्मण भोजन, बाबास देती निमंत्रण पत्रलेखन करूनिया, यतिवेश धारण करून तद्दिनी येती विभूती 3, ब्राह्मण समवेत जाती जेवून नकळे विंदान गुरुरायाचे, दृष्टांत देऊनी हेमाडास बाबा येती भोजनास, छबी रूपी धरुनिवेश वर्णन सुरस 44, छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्ता लागून, सद्गुरूचे अतर्क्य महिमान निरूपण रमणीय रसाळ, धारण करून रुद्रावतार होती लाल खदिरांगार, करीती गाळींचा भडीमार क्रोधे देवांवर श्री साई, नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्री हरी, स्वप्नी कथिती वाचनाची परी हेमाड विवरी 144, भक्तदात्यांची त्रिपुंड्रलेपना साई निधन पूर्वसूचना, चुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणा तात्यांच्या, साई सद्गुरु निर्याण वार्ता उपजवी श्रोतया उद्विग्नता, व्याकुल करी हेमाड चित्ता कथा पुनीता 42, बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत, तोची संपूर्ण हेमाडपंत करीत 43, एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत, वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले, माधवराव शंका निरसित समाधान न पवे दीक्षित चित्त, आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे, आढ्यास टांगिल्या फळीवरी म्हाळसापती कान निद्रा करी, साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी 45, जागीच बैसूनी अटन सर्वत्र
दावीत जना चमत्कृती सत्र, काशी गया गमन विचित्र, अद्भुत चरित्र बाबांचे. चांदोरकर सूनु लग्न पर्वणी, श्यामास जाण्या कथी संतमणी, श्यामा देखे बाबा ईक्षणी, गया पट्टणी छबी रूपे. अजद्वय पूर्वजन्म कथन, करीती स्वमुखे साई त्रिनयन, रम्य मधुर पवित्र गहन, कथा वर्णन षट्चत्वारिंशती. ऐसीच एक अहि मंडुकांची, किंवा लोभी धनको ऋणकोची, पूर्वपीठिका कथिती साची, साई विरींची हरिहर. वैर हत्या आणि ऋण, फेडण्या कारणे पुनर्जनन, करविती बाबा कथामृतपान, हृदय कथन सप्तचत्वारिंशती. एक शेवडे भक्त प्रवर, एक अभाविक सपटणेकर, एकाचा वकिली परीक्षा प्रकार, कृपा दुजावर अष्टचत्वारिंशती. हरी कान्होबा मुंबई निवासी, स्वामी सोमदेव कुटील मानसी, संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी, आले अभिमानासी धरुनिया. दर्शन खेवो मनोगत कथिले, दोघे तत्काळ लज्जित झाले, साई चरणी चित्त वेधले, पाप निमाले जन्मांतरीचे. बाबां सन्निध बैसले असता, स्त्री रूप देखून विकार वशता, उपजे चांदोरकरांचे चित्ता, वर्णिली वार्ता 49. तद्विधी प्रणिपातेन, याचाच अर्थ विस्तारून, करीती त्याचेच समर्थन, रघुनाथ नंदन 85. दीक्षित हरी सीताराम, भक्त धुरंधर बाळाराम, नांदेड वकील पुंडलीक नाम, शिर्डी प्रथम पातले कैसे. एकेकाची कथा अद्भुत, श्रवणी श्रोते होत विस्मित, भक्त मनोदधी उचंबळत, वृत्त वर्णिती 150. करुनी ग्रंथ सिंहावलोकन, मागूनी घेत पसायदान, खलांचे खलत्व घालवून, सज्जन संरक्षण करावे. सद्गुरुचरणी लीन होऊन, मस्तक लेखणी अर्पण करून, सर्व ग्रंथ संपवून, कृतार्थ लेखन 250. एवं श्री साई सच्चरिताध्याय, पूर्ण करीती गोविंदराय, प्रेमे वंदूनी त्यांचे पाय, नमितो गुरुमाय विश्वाची. अध्यायाध्याय सार कथिका, तिलाच वदती अवतरणिका, कैवल्यपुरीची सत्पथिका, मुमुक्षु रसिका जी होय. शेल्यास रक्त्याचा पदर, म्हणून करीतील अभेर, परी दास विनती एकवार, चतुर श्रोती परिसावी. शेलाना शिशु कोंडस नीट, बाधाविना वाईट दीठ, अवतरणिका ही काळी तीट, बाळ धीट त्या लावी. ग्रंथ सुंदर षड्रस अन्न, अध्यायार्थ पदार्थ भिन्न, अशेष पचना तक्रपान, तद्वत लेखन अवतरणिका. ग्रंथ सुरभि सदा फला, अध्यायावयव शुची विमला, दृष्टन भावी घाली गळा, दिरुमणी माळा अवतरणिका. असो आता अध्याय पद्धती, पंत हेमाड जी आचरिती, ती कथितो यथामती, सादर श्रोती परिसावी. प्रथमारंभी सद्गुरु स्तवन, नंतर करीती वेदांत निरूपण, साई ब्रह्मस्वरूप वर्णन, अनुभव कथन तदनंतर. मूळचेच हेमाड व्युत्पन्न, त्यात सद्गुरु साई प्रसन्न, तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न, ग्रंथ पक्वान्न निर्मावया. जै अनुभवितील याची गोडी, बंद तैच जन्म मरण नाडी, निर्वाण